जालन्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी संततधार पाऊस सुरू आहे आणि ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे। पावसामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन आणि मूग यांसारख्या पिकांना मुबलक पाणी पुरवठा झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटलेली आहे आणि या पावसामुळे नदी नाले तसंच ओढे आणि विहिरी आणि शेततळ्यांमधील पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। मुबलक पाणीसाठा निर्माण होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय। बातमी पाहतोय जालन्यामधून। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, एकीकडे आपण पाहतोय काही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाली आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळतोय। अगदी खरे शब्द आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्हाभरामध्ये मागील 4 दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता जी आहे ती मिटली आहे। त्याचबरोबर काही भागात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे त्या ठिकाणी पिकांचे नुकसान देखील झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्हाभरामध्ये मागील 5 दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे। आपण आता जरी पाहिलं तर माझ्या मागे या ठिकाणी पाऊस पडताना आपण पाहू शकतो। या ठिकाणी पाहू शकतात की या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यानुसार जालन्यात आता पावसाला देखील सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जरा समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होतंय, त्यामुळे शेतकरी काहीशी चिंतेत देखील पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहायला गेलं तर मागील 4 ते 5 दिवसांपासून जालना जिल्हाभरासह मराठवाड्यामध्ये पाऊस हजेरी लावत आहे। त्यामुळे या भागातील शेतकरी काहीशे समाधानी आणि काहीशे चिंतित पडत आहेत। त्याचबरोबर या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची देखील उकाड्यापासून सुटका झालेली आहे। सध्या अगदी पावसाची प्रतीक्षा होतीच आणि येणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुद्धा सुखावल्याचं चित्र। गौरव, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।